पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात जास्त चालणारी साईज म्हणजे 36 ते 38 साईज. भरपूर सारे आपण त्याच्यामध्ये ब्लाऊज कटिंग करतो. रनिंग साईज आहे आणि माझ्याकडे सगळ्यात जास्त 36 ते 38 साईजचे 4 टक्स असू द्या, कटोरी असू द्या, प्रिन्सेस असू द्या, प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपण कटिंग करतोय. चला तर आपण हा 36 साईजचाच ब्लाऊज आहे कटोरीमध्ये. परफेक्ट आपण याची कटिंग करू. तर सगळ्यात अगोदर आपण मापं बघूया. लांबी आहे म्हणजे उंची आहे 14 इंच, चेस्ट आहे 36, कंबर आहे 30, शोल्डर अंगावर माप घेतलं पावणे 14 भरलं आणि पुढचा गळा 6.5 इंच, मागील गळा 10 इंच. तर आपण सगळ्यात अगोदर एकसारखं आखून घेऊ. डबल फोल्डमध्ये पेपर आहे. बंद बाजू माझ्याकडून आहे, ओपन बाजू समोरून आहे. आपण एक मार्किंग करून घेतली जे करून सरळ लाईन येण्यासाठी. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. समजा तुम्हाला जर 14 इंचाचा ब्लाऊज शिवायचा तर तुम्ही 15 इंचावर उंची टाका. जर तुम्हाला शिवून 13 इंचाचा लागतोय तर तुम्ही 14 इंच टाका. म्हणजे तुमची जी तयार उंची प्लस त्याच्यामध्ये 1 इंच. आता मला शिवायचं आहे 13.5 इंचावर, तर मग मी 14.5 इंचावर एक पॉईंट देते. तोच पॉईंट आपण सरळ एक लाईन आखून घ्यायची. एकदम सिंपल पद्धत आहे. जेवढं तुम्ही पेपर कटिंग करता तेवढं तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला म्हणजे शिकायला भेटेल. आणि जेवढं पेपर कटिंग करता तेवढा हात साफ झाल्याच्या नंतर प्रत्येक ब्लाऊज कट करायला एकदम सोपा जातो. त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच. थोडंसं खाली येऊन पण 5.5 वर एक मार्किंग करते. तीच लाईन आपल्याला सरळ घ्यायची आहे. आता मोंड्यासाठी जर बोललं तर त्याचा पण आपल्याला 5.5च घ्यायचे. हा पण 5.5 वरच हा पॉईंट टाकते. आता छाती आहे 36 इंच. अंगावर जर माप घेतलं तर 1 इंच त्याच्यामध्ये लुजिंगसाठी ॲड करा, म्हणजे आपला 37 माप होतं. मग 37चा तुम्ही चौथा भाग जर काढला तर तो कशा पद्धतीने काढायचा आहे. 37चा चौथा भाग टेप आपण एकदा फोल्ड केला, तुम्ही कॅल्सी पण करू शकता, आणि त्याच्यानंतर मग परत एकदा फोल्ड करायचा आहे म्हणजे 9.25 इंच. आता आपला अगोदर हा पॉईंट आपण 5.5चा इथं आलाय. आता 9.25 इंचावर आपण एक पॉईंट देऊ. आता ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतोय याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण ॲड करतोय, तर याच्यामध्ये मग जास्त मार्जिन कशातच काही द्यायचे नाही. ज्यावेळेस तुम्ही पिसावर ठेवता पेपर कटिंग केल्याच्या नंतर तर एकदम आहे असंच ठेवायचं आहे आणि नंतर कटिंग करायची. आता हा झाला आपला 9.25 इंचावर पॉईंट. शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच द्या, 2 इंच द्या, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. आपण याच्यामध्ये पाठीचा भाग आणि फ्रंट भाग दोन्ही पण एक सोबत काढणार, लक्षात घ्या. डबल फोल्ड पेपर आहे. आता त्याच्यानंतर आपण अर्धा इंच कंपल्सरी, अर्धा इंच आपल्याला पाठीमागच यायचं आहे. याने काय होतं, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसून जातो, पाहू शकतात. त्याच्यानंतर मी मधून एक लाईन आखली 1 इंच आपला फ्रंटसाठी आणि 2.25 इंचावर आपला पाठीमागच्या भागासाठी. आता हे माप आपण चेक करू. जवळजवळ 4.25 इंच, 4.25 वर आपण एक पॉईंट द्यायचा आहे. हे सगळे पॉईंट आपल्याला मिक्स करायचे. त्याच्या अगोदर जर तुम्हाला गळा उतार द्यायचा असेल, ज्याला प्रॉब्लेम आहे गळा उतरतो जास्त शोल्डरकडून, तर आपण 2 लाईन एवढा गळा उतार देऊ शकतो. मग हे काम आपण ब्लाऊज शिवताना शोल्डरमध्ये पण गुंतवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग. आता कमरेचा चौथा भाग जर काढायचा ठरला तर तुमचा कंबर जे आहे त्याच्यानुसार तुम्ही चौथा भाग काढू शकता. आता ह्या मापामध्ये कंबर आहे 30 इंचाचा, तर आपण चौथा भाग 7.5 इंच येतो. 7.5 नंतर 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहून जाते. मग हा 1 इंचाचा पॉईंट आपल्याला सोडून द्यायचा, त्याच्या पुढचा पॉईंट धरायचा आपल्याला आणि एक लाईन आखून घ्यायची. वरती लुजिंगसाठी आपण 2 इंच ठेवलं, खाली 1.5 इंच ठेवलं. बऱ्याच ताईंची कमेंट होती वरती लुजिंगसाठी 1.5 इंच ठेवता, 2 इंच ठेवता आणि खाली 1.5 इंच का बरं. तर तुम्हाला जर वाटत असेल तर खाली पण 2 इंच ठेवायचं तर ठेवू शकता, आणि वरती जर वाटत असेल 1.5 इंच ठेवायचं तर ठेवू शकता. हे आपलं माप आवडीनुसार असते, असं काही नाही मी जे घेतले तेच घ्या. हे तुम्ही दोन्ही माप आवडीनुसार घेऊ शकता.
आता आपण गळ्याकडे येऊ. तर गळा आपल्याला 2.25चा घ्यायचा आहे. आता ज्याला गळा ब्रॉड लागतो त्यांनी 2.5 पर्यंत जरी घेतला तर काही हरकत नाही. गळा झाला आपला. त्याच्यानंतर आपण बॅक साईडचा पण गळा आणि फ्रंटचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता मी हा कटोरी ब्लाऊज शिवते, तर मग मी कितीचा गळा घेतला, फ्रंट गळा 6.5चा. आता वरती 2.25 घेतले तर खाली मी 3 इंचाचा गळा घेते, म्हणजे गळा थोडासा गोल आणि कटोरी ती छान येऊन जाते. 2.25 इंचाचा म्हणजे 3 इंचाला 2 लाईन कमी घेतल्या, जास्त पण ब्रॉड नको. आणि नंतर मग आपल्याला याला आणि याला आकार देऊन घेऊ. आता मी गळ्याला आकार दिलाय. आपल्याकडे वळणपट्टीनुसार आकार जरी दिला तरी चालते. आता हे माप कुठं बसते ते आपल्याला चेक करायचंय आणि याच्यानुसार आपल्याला हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे. जसं की तुम्ही पाहू शकता. नंतर हा पॉइंट पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आपली कटिंग आणि फिटिंग येऊन जाते. आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीसाठी बेल्ट उंची कुठपर्यंत घेतली पाहिजे. तर ही बेल्ट उंची जी आपली जी फुल उंची घेतली त्याच्यानुसार कमी जास्त होऊ शकते. आता याच्यामध्ये आपण 14.5चा ब्लाऊजला उंची घेतली, 13.5चा शिवून होईल बरोबर. याच्यासाठी आपण बेल्ट उंची घेतली, वरून आपण टेप घेतलाय किती 12.5वर. मग हा पॉइंट आपण आखून घेऊ. ही झाली आपली क्रॉस पट्टीची लाईन. 12.5वर आपण हा पॉइंट दिला बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कटोरी कितीची लागते. एक तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो, चेस्टचं छातीचं माप कसं असतं, छाती जास्त जर उभारून जर नसन तर त्यावेळेला शोल्डर जास्त बसतं किंवा मग खांद्याचं माप जास्त बसतं. तर त्या अशा वेळेला काय करायचं आहे आपल्याला, एक तर 5.5ची कटोरीसाठी माप घ्या किंवा 5.25चं जरी घेतलं तरी काहीच हरकत नाही. 36 साईजला 5.25 एकदम परफेक्ट आहे. तीच लाईन आपण थोडंसं 5.25 जर बोललं तर आपण सरळ घेऊ, म्हणजे एकसारखी लाईन आखण्यासाठी योग्य पडेल. आता आपण ह्या पॉईंटपासून लक्षात घ्यायचं आहे, 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आपल्याला. हा पॉईंट 2.5 इंचाचा इथं आला. आता आपल्याला कटोरीसाठी काय करायचं आहे, 5.25 किंवा 5 इंच इथपासून आपल्याला एकतर 5 इंच या किंवा 5.25 आपण हा 5 इंचावर एक पॉईंट दिला. आता हे सगळे पॉईंट आपल्याला जर मिक्स करायचे असतील तर आपण याला डॉट डॉट देऊन मिक्स करू शकतो, किंवा आपण अशा पद्धतीने जरी याला आकार दिला तरी पण याला कटोरीला आकार एकदम परफेक्ट असा येऊन जातो. पाहू शकतात. आता आपल्याला काय करायचंय, आपण परत एकदा याचं माप घेऊ. हा पॉईंट आपल्या गळ्यापर्यंत आला पाहिजे आणि लक्षात घ्या इथपासून इथपर्यंत आपल्याला 2.5 इंच हे माप आलंच पाहिजे. ह्या लाईनपासून घ्यायचं नाही, पाठीमागच्या लाईनपासून. व्हिडिओ अजिबात मी फास्ट करत नाही, बऱ्याच जणांना फास्ट व्हिडिओ लक्षात येत नाही. युजफुल व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ पूर्णच बघा. याचा मी मधला पॉईंट काढला, इथपासून माप घेतला, मधला पॉईंट काढला, त्याच्यानंतर 1 इंच मी वरती गेले आणि ती आपण एक पॉईंटला लाईन आखून घेतली. पाहू शकतात. हा मी इथं एक मार्क करते. त्याच्यानंतर आपल्याला 2.5 इंच पाठीमागं जायचं आहे. हा पॉईंट आला, ते कशासाठी का आपण ज्या वेळेस 1.5 इंच क्रॉस पट्टीला आकार देतो त्याच्यासाठी आपल्याला 2.5 इंच पाठीमागं गेले. होऊ शकतात. आता एकदम परफेक्ट असं आपली कटोरी ब्लाऊजची ही कटिंग झाली, म्हणजे आखून झाले. आता आपण याची कटिंग करणार. डबल पेपर आहे. कटिंग करताना आता आपण जो गळ्याला उतार दिलाय तो आपल्याला कट करायचा नाही. तो कधी कट करू आपण, ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेला आपण शिवण्यामध्ये त्याला दाबून घेऊ
आता थोडंसं मी इथं खाली उतरते, एक लाईन एवढं, याने फिटिंग एकदम परफेक्ट असे येऊन जाते. आता मी तुम्हाला दाखवणार कटोरी कशी वाढवायची. एकदम परफेक्ट कटोरी. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, कटोरी म्हणजे फिटिंगला व्यवस्थित येत नाही किंवा चपटी येते, बरेचसे काही भरपूर सारे प्रॉब्लेम असतात. हा झाला आपला 2 भाग, एक फ्रंट आणि एक बॅक साईडचा. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, गळा आपण जेवढा घेतला तेवढा गळ्याला रुंदी द्यायची. जसं की आपण 2.25चा गळा घेतला, जो काही गळा घेतला 2.25, त्याच्यानंतर तुम्हाला गळा 10 इंचाचा घ्या. 10 नंतर आपण ब्रॉडमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला खालच्या साईडला कितीचा गळा लागतोय, आणि नंतर मग आपण ह्याला अशा पद्धतीने गळा याचा आखून घ्यायचा आहे. हा झाला आपला पाठीमागचा भाग. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळा गळा देऊ शकतात, जो तुम्हाला आवडीनुसार गळा देऊ शकतात. झाला आपला पाठीचा भाग. आता याला टक्स कशा पद्धतीने द्यायचे, 1.5 इंच इथपासून इकडं याला सोडून द्यायचं आहे. बरोबर 1.5च्या नंतर सोडून दिल्यावर याचा निम्मा पॉईंट करायचा. निम्मा पॉईंट झाल्याच्या नंतर आपण 4.5 इंचावर ते 5 इंचापर्यंत याचे टक्स जरी घेतले तर काही हरकत नाही, एकदम व्यवस्थित हा ब्लाऊज बसून जातो. अर्धा इंचाचा एका साईडचा टक्स आला पाहिजे आणि अर्धा इंचाचा दुसऱ्या साईडने, कारण आपण पाठीमागच्या बाजूला 1 इंच टक्ससाठी घेतलेला असतो. हा झाला आपला पाठीचा भाग. आता आपण येऊया कटोरीकडे. तर कटोरी आणि अजून क्रॉसपट्टीमध्ये कसं आपल्याला वाढवायचं आहे, ह्या 2 गोष्टी लक्षात जर घेतल्या तर परफेक्ट अशी याची कटिंग आणि फिटिंग एकदम मापात होऊन जाणार. इथं थोडासा पेन्सिलने आकार व्यवस्थित आला नाही, तर कात्रीने व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. छत्तीस साईजमध्ये आपण एकदम परफेक्ट अशी कटिंग केली. आता आपल्याला कटोरी वाढवायची कशी, तर मी तुम्हाला दुसऱ्या पेपरवर दाखवते. पेपर घेतलाय, ह्या पेपरवर जशी कटोरी आहे त्यानुसार आपल्याला पूर्ण आखून घ्यायची. थोडंसं शिवण्यापुरतं बाहेर काढते. फक्त हा पॉईंट मी थोडासा वरती घेतलाय, जेवढं शिवण्यासाठी लागते. हा पॉईंट खाली घेतला, हा मधला पॉईंट, आणि मधल्या पॉईंटपासून आपण हा जो 1 इंचाचा वरती घेतलाय, आपण 1 इंच टेप वरती धरूया जसं की इथं, आणि नंतर आपण 2.5 इंचावर याला एक मार्किंग करू. पाहू शकतात, ह्या पॉईंटपासून 2.5 इंचावर आपण मार्किंग केली, म्हणजे आपला हा जो पॉईंट आहे इथून आपण वर घेतलाय 1 इंच. आणि तसं जर पाहायला गेलं तर मग ह्या पॉईंटपासून 1.5 इंच जरी खाली घेतलं तरी काही हरकत नाही. इकडच्या बाजूने आपण 1 इंच किंवा 1.25 इंच घेऊ शकतो. 1.25 इंच घेतले आणि इकडच्या बाजूने पण 1.25 इंच घेतले. आता लक्षात घ्या, ही लाईन मी सरळने घेतली, जसं ह्या कटोरीला आकार आहे त्यानुसारच ही लाईन घेतली. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण परफेक्ट कटिंग आणि फिटिंग येण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लक्षातच घ्या. हा पॉईंट याला आपण मिक्स केलाय. सगळेच पॉईंट आपण हाताने मिक्स करू शकत नाही, फक्त याला आकार आपल्याला द्यायचा आहे. बाकीचा आकार सगळा पट्टीने जरी दिला तरी होऊन जाते. आता आपल्याला कटोरीला आकार एकदम परफेक्ट झालाय, तर आपण याला टक्स कितीचा घेतला पाहिजे. टक्स जर बोललं, एक साईड जर 1.25 इंच बोललं तर 2.5 इंचाचा हा टक्स होतो. तुम्हाला किती इंचाचा घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी हा टक्स 3 इंचाचा घेते, तर 1.5 इंच इकडच्या बाजूने, 1.5 इंच इकडच्या बाजूने, आणि हा टक्स मी याला जोडून घेणार. आता कटिंग आहे अशीच करायची एकदम परफेक्ट. जर एखाद्याला वाटत असेल आपल्याला टक्स हा उंचीला अजून लागतोय वरती, तर तुम्ही अजून
अर्धा इंच वरती घेऊ शकता, म्हणजे हा पॉईंट इथं. मग जोडताना काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने जरी जोडला तर काहीच हरकत नाही. हाय त्याच पॉईंटला फक्त वरच्या साईडला पॉईंट दुसरा होतो आणि एकदम परफेक्ट त्याची कटिंग होऊन जाते. बऱ्याच जणांना कटोरीला टोक आलेलं आवडत नाही आणि बऱ्याच जणांना आवडतं, तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कस्टमरच्या याच्यावर शिवू शकतात. तर एकदम परफेक्ट त्याची कटिंग झाली. काही शंका असतील तर नक्की कमेंट करा, तुमच्या कमेंटनुसार पण आपण उत्तर देऊ. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडन का इथं तुमच्याकडून जास्त झालंय, पण ज्या वेळेस तुम्ही शिवता त्यावेळेस हे जास्त अजिबात राहणार नाही. याला आकार असतो, कटोरीला आकार असतो. ज्यावेळेस आपण शिवत येतो त्यावेळेला एकदम परफेक्ट असा कटोरी आणि हा पार्ट एकदम परफेक्ट असा बसून जातो. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.